पावसाळा सुरू झाला की काही लोकांना एक त्रास हमखास सुरू होतो. 2 दिवस सर्दी, मग बरं वाटतं. पुन्हा आठवड्याभरात नाक पुन्हा व्हायला लागतं. पुन्हा शिंकांचा मारा, पुन्हा नाक बंद. मग मेडिकलमधून औषध घेतात, कधी अँटीबायोटिक घेतात, कधी काढे पितात. पण काही दिवसांनी पुन्हा तीच समस्या सुरू होते. मग प्रश्न असा पडतो, ही खरंच वारंवार होणारी सर्दी आहे की तुमचं शरीर तुम्हाला ॲलर्जी बद्दल इशारा देतंय? कारण या दोन्हींची लक्षणं खूप सारखी असतात, पण कारण पूर्णपणे वेगळं असतं. आणि जर कारणच समजलं नाही तर कितीही औषधं घ्या, त्रास पुन्हा पुन्हा होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक सोपा फरक सांगणार आहे, ज्यामुळे घरी बसूनही तुम्हाला बराच अंदाज येऊ शकतो की तुमचा त्रास ॲलर्जीचा आहे की साध्या सर्दीचा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विक्रांत शिंदे आणि स्वागत करतो आपल्या आवडत्या आरोग्यविषयक चॅनलमध्ये. सर्वात आधी समजून घेऊया, सर्दी म्हणजे एक्झॅक्टली नेमके काय. साधी सर्दी ही बहुतेक वेळा व्हायरसमुळे होते. व्हायरस शरीरात शिरला की आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी लढायला सुरुवात करते. त्यामुळे नाक वाहतं, घसा दुखतो, ताप येतो, अगदी अंगदुखी देखील होते. साधारण 5 ते 7 दिवसात शरीर स्वतःच त्या व्हायरसवर नियंत्रण मिळवतं. म्हणजे प्रत्येक सर्दीसाठी अँटीबायोटिक लागतेच असं नाही. मग ॲलर्जी म्हणजे काय? आता समजा तुमच्या घरात धूळ आहे, बुरशी आहे, ॲलर्जन पोलन्स आहेत किंवा पावसाळ्यात वाढणारे सूक्ष्म कण हवेत आहेत. हे शरीरासाठी खरं तर धोकादायक नसतात. पण काही लोकांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्यांना चुकीने शत्रू समजते आणि लगेच शरीरातून हिस्टामाइन नावाचं रसायन बाहेर पडतं. हे हिस्टामाइन बाहेर पडलं की नाक व्हायला लागतं. एकामागून एक शिंका येतात, नाकाला आणि डोळ्यांना खाज सुटते, नाक बंद होतं. म्हणजे इथे व्हायरस नाही, शरीराची प्रतिक्रिया जास्त होत आहे. हीच असते ॲलर्जिक रायनायटिस नावाची एक हेल्थ कंडिशन. पण आता प्रश्न असा आहे की दोन्ही कंडिशन्समध्ये नाक वाहतं, सर्दी होते. तर मग ओळखायचं कसं की ही सर्दी ॲलर्जीमुळे होते की व्हायरल आहे? जर ताप असेल, अंगदुखी होत असेल, घसा खूप दुखत असेल आणि 5 ते 7 दिवसांनी हा त्रास कमी झाला असेल, तर ती साधी सर्दी असण्याची शक्यता जास्त असते. पण जर सकाळी उठल्यावर 15 ते 20 शिंका येत असतील, नाकाला खाज येत असेल, डोळ्यामधून पाणीही येत असेल, धुळीच्या संपर्कात आल्यावर लगेच त्रास जाणवत असेल, पाऊस सुरू झाला की त्रास हा वाढत असेल आणि रात्री किंवा पहाटे अचानक सर्दीमुळे नाक बंद होत असेल, तर मित्रांनो इथे ॲलर्जीची शक्यता जास्त असते. आता काही लोकांना पावसाळ्यातच हा त्रास जास्त का जाणवतो? आणि हा प्रश्न जवळपास प्रत्येक पेशंट विचारतो. डॉक्टर, हा त्रास फक्त पावसाळ्यात जास्त का होतो? याचं कारण पावसाळ्यात वातावरणात असणारी आर्द्रता. या वातावरणामध्ये आर्द्रता वाढते. यामुळे ओलसर वातावरणात बुरशी वाढते, डस्ट माइट्स वाढतात, घरात दमटपणा वाढतो. बिछाने, उषा, पडदे यामध्ये सूक्ष्म ॲलर्जन्स जमा होतात आणि ज्यांना आधीपासूनच ॲलर्जीचा त्रास असतो किंवा ॲलर्जिक टेंडन्सी असते, त्यांना लगेच हा त्रास सुरू होतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, काही लोक वर्षानुवर्ष ॲलर्जीचे उपचार घेत असतात, पण त्यांच्या रोजच्या आयुष्यातील 2 छोट्या चुका त्यांचा त्रास कमी होऊ देत नाहीत. पहिली चूक, सर्दी झाली की स्वतःहून वारंवार अँटीबायोटिक घेतात, पण ॲलर्जीमध्ये अँटीबायोटिकचा काही मोठा रोल नाही. दुसरी, बरेच जण त्यांचं नाक वाहणं थांबलं म्हणजे रोग गेला असं समजतात. पण मित्रांनो, खरं कारण शरीराची ॲलर्जिक रिॲक्शन असेल तर ती पुन्हा सुरू होऊ शकते. तिसरी, घरातला दमटपणा, बुरशी याकडे सातत्याने दुर्लक्ष करणं. कारण जर आजाराचं कारण वाढवणारी गोष्ट तुमच्या आजूबाजूला असेल, तर आजार बरा होण्यापेक्षा तो अधिक वाढू शकतो. अशा परिस्थितीत घर हवेशीर ठेवा. ओलसर भिंतींवर बुरशी वाढू देऊ नका. बेडशीट, उशींचे कव्हर स्वच्छ ठेवा. धूळ साफ करताना मास्क नक्की वापरा. पुरेसं पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोप पूर्ण घ्या. जर वारंवार सर्दीसारखा त्रास होत असेल, तर फक्त लक्षण दाबण्यापेक्षा कारण शोधणं महत्त्वाचं आहे. मला माझ्या क्लिनिकमध्ये होमिओपॅथी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले अनेक नवीन पेशंट्स विचारतात, डॉक्टर, ॲलर्जी कायमची जाते का? मित्रांनो, याचं उत्तर अगदी सोपं आहे. होमिओपॅथीमध्ये उपचार करताना फक्त नाक वाहतंय, सर्दी होते म्हणून औषधं दिली जात नाहीत. पेशंटची संपूर्ण प्रकृती, तक्रारींचा इतिहास, ॲलर्जी कशामुळे वाढते, किती वर्षाचा त्रास आहे, इतर आजार आहेत का, या सगळ्यांचा विचार करून होमिओपॅथीमध्ये उपचार केले जातात. म्हणून प्रत्येकासाठी होमिओपॅथी औषध हे वेगळे असू शकतं. स्वतःहून औषध घेणं योग्य नाही, कारण बऱ्याच वेळा औषधं काही वेळेस फक्त सिम्पटम्स ट्रीट करू शकतात. पण आजार बरा करण्यासाठी आपल्या जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्कीच गरजेचं आहे. काही होमिओपॅथी औषधं खूप प्रभावी आहेत, जे तुम्ही तुमच्या सिम्पटम्सनुसार घेऊ शकता. ॲलर्जिक रायनायटिसवरती मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्ये होमिओपॅथी मेडिसिन्स एक्सप्लेन केले आहेत. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो,
जर श्वास घ्यायला त्रास होत असेल, ताप अनेक दिवस टिकत असेल, नाकातून रक्त येत असेल, छाती गरगर होत असेल आणि वाढली असेल, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक किंवा गंभीर आजार असलेले काही पेशंट्स असतील, तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. प्रत्येक होणारी सर्दी म्हणजे इन्फेक्शन असतंच असं नाही आणि प्रत्येक शिंक म्हणजे साधी सर्दीही नसते. तुमचं शरीर कोणता संदेश देतंय हे समजून घेतलं तर वारंवार होणाऱ्या त्रासामागचं खरं कारण शोधणं सोपं होतं. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या डॉक्टर शिंदेज होमिओपॅथी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.